नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. अहेली खाली येते आणि येऊन त्रिशांच्या समोर उभी राहते. त्रिशान हळूच आपले डोळे उघडतो आणि अहेलीला वरपासून खालपर्यंत स्कॅन करतो. अहेलीने हिरव्या लाल रंगाची साडी नेसलेली होती, ज्याचा पदर फिरवून कमरेच्या एका बाजूला खोचलेला होता. केसांचा मेसी बंद केला होता, ज्याच्या काही बटा अहिलीच्या चेहऱ्याला स्पर्श करत होत्या. कपाळाच्या मधोमध भरलेला लांब गडद आणि लाल रंगाचा सिंदूर, कपाळावर छोटीशी लाल बिंदी, नाकामध्ये सोन्याची छोटीशी नथ, हातामध्ये चुडा, पायात पैंजण, कानात छोटे छोटे सोन्यातले कानातले. एकंदरीतच अहिली सध्या सोज्वळपणामध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिला एकटक पाहिल्यानंतर त्रिशान म्हणतो, वर काय करत होतीस? यावरती अहेली त्रिशांसमोर आपलं डोकं खाली झुकवून हळूच म्हणते, जी मी सात्विक देवर्जींची खोली साफ करत होते. अहेलीचं बोलणं ऐकून त्रिशान तिला पाहत म्हणतो, मला भूक लागली आहे, आधी काहीतरी खायला दे. अहेली डोकं वर करून त्रिशांकडे पाहत मान हलवत म्हणते, जी ठीक आहे, मी जेवण वाढते, आपण तोपर्यंत. मम्मा. अहेली बोलतच होती तेवढ्यात त्रिशान अहेलीचा हात स्वतःकडे खेचतो. त्यामुळे अहेली सावरू शकत नाही आणि थेट त्रिशांवर जाऊन धडकते. त्रिशांना अचानक हात ओढल्यामुळे भीतीनं अहेलीच्या तोंडून मम्मा असा शब्द निघाला. त्रिशांचे हात अहेलीच्या कमरेवर होते आणि अहेलीचे हात त्रिशांच्या खांद्यावर. त्रिशान अहेलीला पाहतो. अहेलीचे डोळे भीतीनं बंद झालेले होते. काही क्षणांनी जेव्हा अहेली हळूच आपले डोळे उघडते, तेव्हा तिची नजर त्रिशांच्या नजरेशी जाऊन मिळते आणि पुन्हा एकदा दोघांची नजर भिडताच सगळं थांबतं. दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून जातात. आजूबाजूला वाहणाऱ्या हवेचंही त्यांना भान राहत नाही. तिथे फक्त दोघांच्या वेगानं धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. त्रिशान अहेलीच्या डोळ्यात पाहत तिच्या दिशेनं पुढे सरकू लागतो आणि अहेली त्रिशांच्या नजरेत हरवलेलीच त्याच्याकडे सरकू लागते. दोघांनाही शुद्ध नव्हती की ते काय करणार आहेत किंवा काय विचार करतायत. दोघेही एकमेकांमध्ये हरवलेले होते, एकमेकांच्या अगदी जवळ येत होते. जेव्हा दोघांचे ओठ एकमेकांच्या ओठांच्या अगदी जवळ आले, तेव्हा अहेलीने आपले डोळे बंद केले आणि तिचे ओठ हलकेच त्रिशांच्या ओठांना स्पर्श करणारच होते. तेवढ्यात अहेलीने डोळे बंद करताच त्रिशान एकदम भानावर आला आणि अहेलीला इतक्या जवळ पाहून तिला पकडून जोरात आपल्या शेजारी बसवलं. त्रिशांना अचानक असं केल्यामुळे अहेली शुद्धीवर आली आणि त्रिशांकडे आश्चर्यानं पाहू लागली. त्रिशान सोफ्यावरून उठून उभा राहत अहेलीला निर्विकारपणे पाहू लागतो. अहेली त्रिशांकडे पाहून आपली नजर खाली झुकवते. त्रिशान अहेलीला एक नजर पाहून झुकतो आणि तिला आपल्या कुशीत उचलतो. अहेली घाबरून त्रिशांच्या गळ्यात आपले बाहू टाकून त्याच्याकडे आश्चर्यानं पाहू लागते. त्रिशान अहेलीला घेऊन वरच्या दिशेनं जाऊ लागतो. ते पाहून अहेली अडखळत त्रिशानला विचारते, कुठे घेऊन चाललात मला? मग त्रिशान अहेलीला जिन्यावरती नेत म्हणतो, रूममध्ये. मग अहेली त्रिशानकडे न समजल्यासारखी पुन्हा पाहते आणि विचारते, रूममध्ये? पण का? तुम्हाला तर भूक लागली होती ना, जेवण खालीच करायचं ना? त्रिशान जिना चढून आपल्या खोलीकडे पावले टाकत बोलतो, पण मला खोलीत जेवायचं आहे. ते ऐकून अहेली त्रिशानला म्हणते, ठीक आहे, पण तुम्ही मला खाली उतरवा, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. त्रिशान अहेलीला एक नजर पाहून पुढे जात म्हणतो, पण मला जेवायचंच नाहीये. आता अहेली त्रिशानकडे पाहत विचार करते की मग काय खायचंय. त्रिशान तिरकस हसत अहेलीला म्हणतो आणि काहीही न बोलता तिला खोलीत घेऊन येतो. त्रिशान पायानंच आपल्या खोलीचा दरवाजा उघडतो, आत येतो आणि पायानंच दरवाजा बंद करून अहेलीला बेडवरती जोरात फेकतो. अहेली पाठीवरती बेडवर पडत आश्चर्यानं त्रिशानकडे पाहत उठण्याचा प्रयत्न करत म्हणते, हे तुम्ही काय करताय? यावरती त्रिशान अहेलीच्या अगदी वर येत तिचे हात बेडवरती दाबत तिला निर्विकार नजरेनं पाहत म्हणतो, तेच जे एक नवरा आपल्या बायकोसोबत करतो. तर अहेलीला त्रिशानचं बोलणं नीट समजत नाही, पण त्रिशानला आपल्या वर पाहून अहेलीचे श्वास मात्र वेगानं चालू लागतात. अडखळत्या आवाजामध्ये अहेली म्हणते, म्हणजे?
यावरती त्रिशान अहिलीला पाहत तिरकस हसत म्हणतो, तू तर तीच आहेस ना जिनं माझ्या वडिलांकडनं वचन घेतलंय आम्हा सगळ्या भावांची जबाबदारी उचलण्याचं, आम्हाला सांभाळण्याचं. यावर अहिलीला आधी काहीच समजत नाही, पण लगेचच तिला आठवतं की सकाळी निघताना वीरेननं तिला सांगितलं होतं की त्यांच्या मुलांची काळजी घे, त्यांना कधीही वेगळं होऊ देऊ नकोस. ते सगळे कुटुंबाशिवाय वाढलेले आहेत. अहिली त्यांचं कुटुंब म्हणून राहावी, फक्त पत्नी म्हणून नाही तर आई, वहिनी, बहीण, मैत्रीण सगळं काही बनून त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांच्यासोबत उभी राहावी. हे आठवताच अहिली त्रिशानकडे पाहू लागते. त्रिशान अहिलीच्या डोळ्यामध्ये पाहत आपल्या ओठांवरील हसू अधिकच गडद करतो आणि म्हणतो, ग्रेट, आता पहिली जबाबदारी बायको म्हणून तू निभाव. तुला माहीत आहे ना बायकोची जबाबदारी काय असते? पण हे माहीत आहे का नवरा बायकोचं नातं काय असतं? लग्नानंतर त्यांच्यामध्ये काय काय होतं ते? अहिली त्रिशानचं हसू आणि त्याचे शब्द ऐकून घाबरते आणि आपलं डोकं नकारार्थी हलवत म्हणते, नाही. यावर त्रिशान अहिलीला काही वेळ पाहत एक डेव्हिलवाली स्माईल देत म्हणतो, काही हरकत नाही, मी आहे ना, मी तुला सांगतो सगळं. मग त्रिशान अहिलीच्या डोळ्यात पाहत तिच्याकडे झुकतो. तिच्या चेहऱ्याजवळ येत आपल्या गरम श्वासांचा स्पर्श तिच्या चेहऱ्यावर करत म्हणतो, तुझं पहिलं कर्तव्य तू जे खाली करणार होतीस. अहिली त्रिशानचे गरम श्वास आपल्या चेहऱ्यावर जाणवताच डोळे बंद करते. तिचा श्वास खूप वेगानं चालू लागतो, परंतु त्रिशानचे शब्द ऐकताच अहिलीचे डोळे एकदम उघडतात. ती त्रिशानकडे आश्चर्यानं पाहू लागते. त्रिशान आपलं तोंड वर करून अहिलीला पाहू लागतो. अहिलीचा संपूर्ण चेहरा अगदी लाल झालेला होता. लाजेनं तिची नजर खाली झुकलेली होती. ते पाहून त्रिशानच्या ओठांवर एक विचित्र हसू येतं. तो अहिलीला काही वेळ पाहत राहतो आणि मग तिच्यावरनं उठून उभा राहतो. अहिली तशीच पडून राहते. ज्या स्थितीमध्ये त्रिशाननं तिचे हात धरले होते त्याच स्थितीमध्ये ती हात ठेवून डोळे बंद करून पडून राहते. त्रिशान अहिलीला वरून खालीपर्यंत स्कॅन करतो. त्याची नजर अहिलीच्या पोटावर स्थिरावते, जिथून तिच्या साडीचा पदर वर सरकलेला होता, ज्यामुळे तिची गोरी गोरी कंबर आणि छोटीशी नाभी दिसत होती. ते पाहून त्रिशानच्या आतमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडते. तो आपल्या हातांच्या मुठी घट्ट आवळतो. नजर अहिलीवरनं हटवतो आणि थंड आवाजात म्हणतो, चुकून सुद्धा पुन्हा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. त्रिशानचे शब्द ऐकून अहिली डोळे उघडते आणि त्रिशानकडे पाहू लागते. तर त्रिशान आपलं तोंड तिच्या दिशेनं वळवतो. अहिली अजूनही त्याच स्थितीत होती. ते पाहून त्रिशान विचित्र सुरात म्हणतो, कारण जर चुकून वाघाच्या तोंडाला रक्ताची चव लागली तर तो शिकार करूनच सोडतो. हे ऐकताच अहिलीचं अंग शहारतं. त्रिशानच्या आवाजामुळे तिची धडधड वेगानं वाढते. अहिली त्रिशानच्या नजरेकडे पाहते, जी अजूनही तीव्रतेनं तिच्या पोटावरतीच स्थिरावलेली होती. ते पाहून अहिलीला आपल्या अवस्थेची जाणीव होते. ती पटकन उठून बेडवरनं उठून बसते आणि स्वतःला नीट करते. त्रिशान अहिलीला आपल्या खोल नजरेनं पाहतो आणि मग नजर दुसरीकडे वळवतो. त्रिशानची नजर अहिलीच्या लेहंग्यावर जाते. ते पाहून त्याचे डोळे पुन्हा कडक होतात. तो आपल्या ओशन ब्ल्यू डोळ्यांनी अहिलीला घुरवून म्हणतो, माझ्या खोलीतल्या कुठल्याही सामानामध्ये तुझी एकही वस्तू मला दिसता कामा नये. हे पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय. अहिली त्रिशानकडे पाहते आणि मग तिची नजरही लेहंग्याकडे जाते, जो खाली पडलेला होता. ते पाहून अहिली पुन्हा त्रिशानकडे पाहते. त्रिशान तिला थंड नजरेनं घुरून म्हणतो, पहिली चूक आहे म्हणून सोडतोय, नाहीतर याच्या जागी आत्ता तू असतीस, आणि म्हणून जर तुला स्वतःसोबत काही वाईट घडू नये असं वाटत असेल तर पुन्हा माझ्या खोलीत तुझं कुठलंही सामान अशा अवस्थेत कुठेही पडलेलं मला दिसता कामा नये. अंडरस्टूड? यावरती अहिली पटकन मान हलवते. त्रिशान रागात म्हणतो, तोंडात जीभ नाही का? तर अहिली नजर खाली घालत, सॉरी, समजलं असं म्हणते. त्रिशान अहिलीला घुरून पाहतो आणि मग खोल श्वास घेत म्हणतो, मग तू अजून इथे का बसून आहेस? ते उचल आणि माझ्यासाठी जेवण वाढ. मग अहिली मान हलवत बेडवरून उठून उभी राहते. त्रिशान तरीही तिला घुरूनच पाहत असतो.
अहेली दातांखाली जीभ दाबत त्रिशांकडे पाहून हळूच सॉरी म्हणते. त्रिशांचे डोळे बारीक करून तो अहेलीला घुरून पाहत असतो आणि काहीही न बोलता सोफ्यावरती जाऊन बसतो. अहेली आपला लेहंगा उचलून फोल्ड करते आणि बाजूच्या कोपऱ्यावर ठेवलेल्या सुटकेसमध्ये ठेवते. ते तिरकस नजरेनं पाहत त्रिशान कडक आवाजामध्ये म्हणतो, तुझी ही बॅग इथे नको, क्लोजेट रूमच्या कोपऱ्यात फेक. मला माझ्या खोलीत अस्वच्छता अजिबात आवडत नाही. मग अहेली त्रिशांकडे पाहते आणि मग खोलीमध्ये नजर फिरवते. तिला खोलीच्या एका बाजूला असलेला दरवाजा दिसतो. ते पाहून अहेली आपली बॅग उचलून क्लॉजेटच्या रूममध्ये जाते. ते एक नजर पाहून त्रिशान आपला फोन उचलतो. त्रियाक्षला कॉल करतो आणि बाल्कनीकडे निघून जातो. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला की पुढे काय होईल ते पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.